रक्त तपासणारे असतात, हे रक्त कशा प्रकारे तपासतात? तर रक्त तपासणाऱ्यांकडे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की त्यांच्याकडे 3 कलरच्या बाटल्या असतात. एक असते अँटीजन ए ची ब्ल्यू कलरची बाटली, दुसरी असते अँटीजन बी ची जी येलो कलरची बाटली असते आणि तिसरी अँटीजन डी ची बाटली असते, ज्याला आपण RH फॅक्टर म्हणत होतो. आता बघा, तुमच्या बोटाला ज्यावेळेस ते सुई टोचतील त्यावेळेस त्या काचेच्या पट्टीवरती 3 थेंब रक्त घेतील. जसं की हे एक थेंब आहे, हे दुसरं आहे आणि हे तिसरं थेंब आहे. आता काय करतील हे लोक की हे तिघं थेंब रक्त जे घेतलेलं आहे, तर पहिल्या थेंबामध्ये अँटीजन ए टाकतील, दुसऱ्या थेंबामध्ये अँटीजन बी टाकतील आणि तिसऱ्या थेंबामध्ये अँटीजन डी टाकतील. आता बघा की ह्या थेंबामध्ये रक्त गोठलेलं तुम्हाला दिसेल. आता जिथे ते गोठतं तर तो जीन प्रेझेंट असतो, म्हणजे याचा अर्थ या तिघांमध्ये डी हा जीन प्रेझेंट आहे. म्हणजे ए बी प्रेझेंट नाही आहे आणि बी पण प्रेझेंट नाही आहे. तर ए आणि बी जर दोघं नसतील तर आपण म्हणतो की ओ असतो त्याचा ब्लड ग्रुप असं, आणि डी प्रेझेंट आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे. आता जर इथे बघा, इथे डी बी प्रेझेंट नाही आहे, इथे बी बी प्रेझेंट नाही आहे आणि इथे ए सुद्धा प्रेझेंट नाही आहे, म्हणून याचा जो रक्तगट आहे तो आहे ओ निगेटिव्ह. आता इथे बघा, या थेंबामध्ये तुम्हाला ए गोठलेलं दिसेल ब्ल्यू कलरचं, ठीक आहे, आणि डी गोठलेला दिसेल, म्हणजे याचा अर्थ ए पॉझिटिव्ह आहे. काय झाला? ए पॉझिटिव्ह. आता इथे सुद्धा बघा, इथे ए गोठलेला आहे हां, पण बी आणि डी दोघं गोठलेले नाही आहेत, म्हणून ए गोठलेला आहे तर ए, आणि डी गोठलेला नाही आहे म्हणून निगेटिव्ह आलेला. ठीक आहे. आता इथे बघा, इथे बी गोठलेला आहे आणि डी गोठलेला आहे, तर म्हणून याचा जो रक्तगट आहे तो आहे बी पॉझिटिव्ह. ह्या प्रकारे आपलं जे रक्त घेणारे लोक असतात ते रक्ताला काय करतात? चेक करतात, अँटीजन ए, अँटीजन बी आणि अँटीजन डीच्या बाटलीनुसार.